Hello dear students, in previous lecture we have seen physical properties of metals. Now let us see what are the physical properties of non-metals. Actually students, एकदा तुम्हाला physical properties metals कळाल्यानंतर नॉन मेटल्सच्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या मेटल्सच्या एक्झॅक्टली अपोजिट आहेत हे लक्षात ठेवायचं. ओके, आता इथं आपल्याला जो फोकस करायचा आहे तो एक्सेप्शनल केसेसवरती, नाहीतर सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला ॲज इट इज इकडं फिजिकल प्रॉपर्टीच्या मेटलच्या म्हटलं, फॉर एक्झाम्पल मेटल्स हार्ड आहेत, सो लगेच इकडं तुम्ही नॉन मेटल्समध्ये म्हणाल नॉन मेटल्स आर सॉफ्ट ऑर ब्रिटल. असे तुम्ही अपोजिट वर्ड्स यूज करून मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज तर इझिली लिहू शकणार. मग आज आपल्या लेक्चरमध्ये आपल्याला जो फोकस करायचा आहे तो म्हणजे एक्सेप्शनल केसेस. जसं आपण आधी बघितलं होतं ना की प्रत्येक नियमाला एक एक एक्सेप्शन्स होते, तसे ह्या नॉन मेटल्सच्या बाबतीत देखील जे काही वेगळे असे नॉन मेटल्स आहेत ज्याला आपण एक्सेप्शन्स म्हणूया, तर ते तुम्हाला मेनली लक्षात ठेवायचे आहेत. सो आता आपण परत वन बाय वन बघूयात फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. आणि त्यातली पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट. आणि स्टुडंट्स, जसं आपण बघितलेलं होतं की मेटल्स हे जनरली सॉलिड स्टेटमध्ये असतात, तसं इथे नॉन मेटल्स हे सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस अशा तिन्ही स्टेट्समध्ये प्रेझेंट असतात. सो यांची फिजिकल स्टेट लिहिताना आपण काय लिहिणार? प्रेझेंट इन ऑल स्टेट्स. सॉलिड, लिक्विड अँड गॅस ह्या तिन्ही स्टेटमध्ये हे नॉन मेटल्स हे प्रेझेंट असतात. ही त्याची पहिली प्रॉपर्टी झाली. नाव द नेक्स्ट प्रॉपर्टी, नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज लस्टर. आपण जशा प्रॉपर्टीज नॉन मेटल्सच्या बघितलेल्या होत्या तशाच इथे देखील बघूयात. मेटल्समध्ये आपण काय लिहिलेलं होतं की लस्टर म्हणजे शाईन. मेटल्स आर हॅव्हिंग शाईन. सो नॉन मेटल्स आर नॉन लस्ट्रस, दॅट इज दे डू नॉट हॅव शाईन. आता याला एक अपवाद आहे आणि तो म्हणजे डायमंड किंवा आयोडीन जो आहे नॉन मेटल, तो जो क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये जेव्हा आहे तर तो देखील याला तुम्ही अपवाद सांगू शकता की डायमंड हा सगळ्यात लस्ट्रस असा नॉन मेटल आहे, किंवा इवन सगळ्या ह्याच्यामध्ये जास्त चकाकी असणारा तुम्ही डायमंड असं म्हणू शकता. सो हा एक इथे एक्सेप्शन झाला, एक्सेप्ट डायमंड. सो हा पहिला तुमचा पॉईंट झाला. हां, आणि तुम्हाला मी सांगितलं आयोडीनचे क्रिस्टल फॉर्ममधला आयोडीन, डायमंड अँड आयोडीन इन क्रिस्टल फॉर्म. सो हे झाले दुसऱ्या नियमाला असणारा एक्सेप्शन की नॉर्मली सगळे नॉन मेटल्स हे नॉन लस्ट्रस आहेत, दॅट इज दे डू नॉट हॅव शाईन एक्सेप्ट डायमंड अँड क्रिस्टल्स ऑफ आयोडीन. ओके, आता पुढची फिजिकल प्रॉपर्टी काय लिहूयात आपण? हार्डनेस. परत मेटल्सच्या अपोजिट नॉन मेटल्स, म्हणजे मेटल्स हे हार्ड होते, तर इथे तुम्ही नॉन मेटल्सच्या बाबतीत काय म्हणाल? दे आर आयदर सॉफ्ट ऑर ब्रिटल. ठिसूळ असे असतात किंवा सॉफ्ट, मऊ असे असतात. मेटल्सपेक्षा ह्यांची जी हार्डनेस असते ती खूप कमी असते. आता परत याला अपवाद आहे डायमंडचा. डायमंड हा हार्ड असा किंवा हार्डेस्ट म्हणू आपण, हार्डेस्ट असा नॉन मेटल आहे. सो हिअर अगेन एक्सेप्ट डायमंड. आलं लक्षात? सो हार्डनेस झाला. त्यानंतर सगळ्या प्रॉपर्टीज, मेल्टिंग पॉईंट्स, बॉइलिंग पॉईंट्स, मॅलिएबिलिटी, डक्टिलिटी, ह्या सगळ्या पॉईंट्स आपण वन बाय वन बघूयातच. हार्डनेस नंतरचा पॉईंट येतो, दॅट इज घेऊ आपण डक्टिलिटी अँड मॅलिएबिलिटी, दोन्ही एकत्र घेऊयात. डक्टिलिटी म्हणजे लास्ट लेक्चरला काय सांगितलेलं होतं? दे कॅन बी ड्रॉन इन टू वायर. डक्टिलिटी म्हटलं की वायर लक्षात ठेवायची, मॅलिएबिलिटी म्हटलं की शीट लक्षात ठेवायच्या. सो डक्टिलिटी अँड मॅलिएबिलिटी या दोन प्रॉपर्टीजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अगेन नॉन मेटल्स आर नॉन डक्टाईल ॲज वेल ॲज नॉन मॅलिएबल. नॉन डक्टाईल म्हणजे ह्यांच्या वायर्स आपण तयार करू शकत नाही, अँड नॉन मॅलिएबल
म्हणजेच यांचे पत्रे देखील आपल्याला तयार करता येत नाहीत. त्यानंतरची स्टुडंट्स फिजिकल प्रॉपर्टी आहे कंडक्टर्स किंवा कंडक्टर्स ऑफ हीट. आता ह्यात आपण हीट आणि इलेक्ट्रिसिटी असं वेगवेगळं बघितलेलं होतं. सो इथे आपण काय म्हणूयात, हीट अँड इलेक्ट्रिसिटी एकत्र घेऊ, कारण नॉन मेटल्स जे आहेत ते हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. पण याला एक अपवाद आहे ग्रॅफाईटचा, की जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. हीट जरी नाही तरी इलेक्ट्रिसिटी मात्र कंडक्ट करणारा असा एक नॉन मेटल आहे. बॅड कंडक्टर्स सगळे असतात ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सगळे नॉन मेटल्स हे हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर्स आहेत, एक्सेप्ट कोण सांगितला, ग्रॅफाईट. आता ग्रॅफाईट हा काय आहे माहिती आहे ना तुम्हाला, कार्बनचा एक ॲलोट्रॉप आहे. म्हणजे कार्बन नेचरमध्ये वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये एक्झिस्ट करतो. आपण शिकणार आहे पुढे ह्या डायमंड, ग्रॅफाईट हे सगळे फॉर्म्स, तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच. सो कार्बनचा एक प्रकारचा फॉर्म आहे हा ग्रॅफाईट, आणि हा ग्रॅफाईटचे जे ॲटम्स असतात ते अशा पद्धतीनं एकमेकांशी अरेंज झालेले असतात की त्याच्यामुळे त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट हा पास होतो. हीट नाही, बट इलेक्ट्रिसिटी मात्र ग्रॅफाईट हा कंडक्ट करतो. ग्रॅफाईट विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण काय लिहूयात, डेन्सिटी. नॉर्मली सगळ्या नॉन मेटल्सची डेन्सिटी ही मेटल्सपेक्षा कमी असते, परंतु याला अपवाद तुम्ही डायमंडचा अगेन घेऊ शकता, कारण डायमंड हा जसा हार्ड आहे तसाच तो जास्त डेन्सिटी असणारा देखील नॉन मेटल आहे. हॅविंग लो डेन्सिटी हे सगळे झाले, आणि याला एक्सेप्शन आहे डायमंड. गॉट इट. सो जिथे जिथे एक्सेप्शन्स मी लिहिलेले आहेत ते तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचे आहेत. नॉन मेटल्समध्ये एक्सेप्शन हा जनरली डायमंडचाच आहे असं सगळीकडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ॲक्च्युली डायमंड हा पण कार्बनचाच एक फॉर्म आहे. ग्रॅफाईट हा देखील एक प्रकारचा कार्बनच आहे, बट त्यांचे मोलिक्युल्स जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं ॲटम्स अरेंज झाल्यामुळे फॉर्म झालेत, आणि म्हणून ह्या दोघांच्या देखील प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या येतात. आता याच्यानंतरची जी फिजिकल प्रॉपर्टी आहे ती म्हणजे मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट्स. नॉर्मली नॉन मेटल्सचे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स हे मेटल्सपेक्षा लोअर असतात. अगेन इथे देखील एक्सेप्शन येतं डायमंडचंच, की ज्याचा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स हे हाय आहेत. सो इथे लो मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स नुसतं लो लिहिते, आणि ह्याला देखील एक्सेप्ट डायमंड. बघा सगळ्या ह्याच्यात तुम्हाला डायमंड म्हणजे लक्षात ठेवायला देखील हे इझी आहे की कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की लस्टरसाठी, हार्डनेससाठी, त्यानंतर डेन्सिटीसाठी, मेल्टिंग बॉइलिंग पॉईंटसाठी सगळीकडे डायमंड हा एक अपवाद आहे. बाकी इथे फक्त ग्रॅफाईट झाला, इथे जे छोटे छोटे बदल आहेत ते सोडले तर बाकी जनरली सगळीकडे तुम्हाला ऑब्झर्व तुम्ही केलं तर डायमंड हा एक तिथे सगळीकडे तुम्हाला अपवाद असलेला म्हणजेच एक्सेप्शन असलेला दिसून येईल. आता स्टुडंट्स याच्यानंतरचं जे आहे इट इज सोनोरिटी. याच्यात तुम्ही काय सांगणार, नॉन मेटल्स हे नॉन सोनोरस आहेत. म्हणजेच सोनोरस म्हणजे काय सांगितलं होतं लास्ट लेक्चरला, आठवतंय का बघा, की जेव्हा केव्हा आपण एखाद्या मेटलवरती हार्ड सरफेसने स्ट्राईक करतो तर ते आवाज प्रोड्यूस करतात, त्याला त्या ॲबिलिटीला सोनोरिटी म्हणायचं. मेटल्स हे सगळे सोनोरस आहेत असं सांगितलं होतं. परत अगेन सोडियम पोटॅशियम हे त्याला अपवाद होते. आणि इथे सोनोरिटी म्हणजे नॉर्मली कुठलेच नॉन मेटल्स जे आहेत त्याच्यावरती तुम्ही जेव्हा स्ट्राईक करता तर अशा प्रकारचा साऊंड हे प्रोड्यूस करत नाहीत, आणि म्हणून नॉन मेटल्स जे आहेत ते नॉन सोनोरस आहेत असं म्हटलं जातं. सो बघा स्टुडंट्स, आपण जेवढ्या फिजिकल प्रॉपर्टीज मेटल्सच्या बघितलेल्या होत्या
तेवढ्याच फिजिकल प्रॉपर्टीज आपण नॉन मेटल्सच्या देखील बघितल्या. फिजिकल प्रॉपर्टीज मेटल्स आणि नॉन मेटलच्या एक्झॅक्टली अपोजिट आहेत आणि जे जे अपवाद सांगितलेत तुम्हाला ते तेवढे 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. डिफरन्ससाठी तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं किंवा शॉर्ट नोटसाठीचे जे प्रश्न असतात की फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला तरी तुम्हाला सांगता आला पाहिजे. अजून एक पॉईंट राहतो स्टुडंट्स, तो म्हणजे मेटॅलॉइड्स. आता मेटॅलॉइड्सबद्दल तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जास्त इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. मेटॅलॉइड्स काय आहेत? मेटॅलॉइड्स हे असे एलिमेंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स दोघांच्याही प्रॉपर्टीज हे कंबाईंड असतात. म्हणजे काही प्रॉपर्टीज मेटल्सच्या असतात, काही प्रॉपर्टीज नॉन मेटल्सच्या असतात. असे एलिमेंट्स त्यांना म्हणायचं मेटॅलॉइड्स. मग कसं डिफाईन करूयात? शो प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. नॉर्मल कंडिशनला त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, वेअरॅज त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज जशा चेंज होत जातील तसा किंवा त्यांच्या नॉर्मल कंडिशन्स टेम्परेचरच्या वगैरे जर आपण चेंज केल्या की ह्यांच्या देखील प्रॉपर्टीज ह्या बदलत जातात. सो दे शो प्रॉपर्टीज इंटरमिजिएट between metals as well as non-metals and hence they are called as metalloids. आपण डिटेल ह्याचे पुढच्या स्टँडर्ड्समध्ये शिकणारच आहोत. याच्यामध्ये येतात तुमचा गॅलियम, त्यानंतर येतो सिलिकॉन येईल ह्याच्यामध्ये, सॉरी गॅलियम नाही, सिलिकॉन, जर्मॅनियम, यासारखे जे एलिमेंट्स आहेत हे येतात मेटॅलॉइड्स, की ह्यांच्यामध्ये मेटल्स नॉन मेटल्स दोघांच्याही प्रॉपर्टीज ह्या हे दाखवतात. सो हा एक तिसरा प्रकार झाला. पहिला प्रकार मेटल्स एलिमेंट्सचा, दुसरा प्रकार नॉन मेटल्स आणि हा तिसरा प्रकार दॅट इज मेटॅलॉइड्स. ओके, सिलिकॉनचा सिम्बॉल SI म्हणा, जर्मॅनियमचा GE म्हणा. ह्यांची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही नंतर पुढे 10th स्टँडर्डमध्ये शिकणार आहातच. सो इथे आपला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स हा पार्ट कव्हर होतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स हे शिकणार आहोत. ओके.